मोठाच पत्रकार आहे, पण विठ्ठल सर म्हणाले तसे प्राध्यापक नाही, ते व्यासंगी आहेत. मला माहीत आहे, त्यांच्या घरी जर मी गेलो तर त्यांच्या भिंतीचा रंग दिसणार नाही एवढी पुस्तकं असतील त्यांच्या. आणि इथे आलो मी तर मी बऱ्याच वेळा विचार करतो कुठे जाताना. आपल्याला बोलवलं जातं म्हणून आपण जायचं असतं की जोडून राहण्यासाठी जायचं असतं. तर मी जोडून राहण्यासाठी जातो. वैद्य सरांना, वैद्य सरांना सकाळी सांगितलं, हिंदी विभागाला हा संग्रह लागल्यामुळे तिथे माझ्याशी गप्पा आणि मुलाखतीचा कार्यक्रम होता. तर मी तिथेच सांगितलं, 2 ठिकाणी तुम्ही असणार, एका कुठल्या ठिकाणचं विसरून जा, म्हणजे पुन्हा पुन्हा मी बोललो असेल तर ते समजून घ्या. पण खूप छान वाटतं. खूप मित्रमंडळी इथे दूरवरून आलेले. राहुल आहे. राहुल विद्यार्थी असताना, प्रमिला आणि राहुल विद्यार्थी असताना माझी एक मुलाखत विद्यापीठात झाली होती आणि राहुलची चमक तेव्हाच लक्षात आली होती आणि तो इतिहास राहुलने सिद्ध केला. मला गुणवत्ता असणाऱ्या सगळ्याच माणसांची कमालीची आस्था आणि आपलेपणा वाटतं. राहुलला साहित्य अकादमी मिळालं तेव्हा मला खूप आनंद व्यक्त झाला होता. राहुलला मी फोन केला होता. हे आमचे 3 बंधू प्राध्यापक तर इथे आहेत, पण आमचे एक दुसरे बंधू सोशल मीडियावरचे ज्यांच्याशी आम्ही सतत संपर्कात आणि वाद घालत असतो, असे आमचे रामभाऊ सर इथे आहेत. आणि रामभाऊंना बघितल्यावर आश्चर्य वाटलं, पण रोज भेटणारी माणसं आपल्या गावात भेटतील याची गॅरंटी नसते. पण रामभाऊ भेटले, ज्याने सकाळी पहाटे आल्यापासून माझी खूप सेवा केली, आपलेपणाने करत असत. असा जिजा शिंदे आमचा मित्र, एक तरुण समीक्षक तिथे आहे. मराठीतला एक उत्तम कवी असणारा मित्र आमचा राठोड मित्र, त्याला ओळखलंच नाही दाढी बिडी काढल्यानंतर. आंबोरे सर आहेत. मोहिते सर आता आले. खूप लोक इथे. सुनील, ज्याच्या घरी आम्ही गेलो, फार सुंदर वाटलं. मी सुनीलच्या घरी गेलं असं म्हटलं की तुझ्या घरी भेट दिली आणि आता कार्यक्रम नाही झाला तरी चालेल. कवीचं घर कसं असू शकतं? आपल्या पिढीतील सगळ्या समकालीन कवींची आपल्या घरी नावं लिहावी. माणसं कवी एकमेकाच्या बाजूला बसायला बघत नाही हो. तर त्यांची नावं आपल्या भिंतीवर, आपल्या छतावर लिहावं, काय निष्ठा असू शकते? खूप लोक आहेत. मला वाटतं हंसराज जाधव आलेले आहेत, त्यांची माझी एकदाच भेट झाली होती. आंबोरे सर आहेत. दुसरे नागपूरहून आमचे मित्र पोलीस अधिकारी असणारे खास आलेले आहेत. ते अमरावतीला जिल्हा पोलीस प्रमुख जेव्हा होते त्यावेळी पहिली ओळख झाली, दत्ताराम राठोड सर. खूप लोक आहेत, कदाचित आणि काही लोकांचे चेहरे लक्षात येत नसतील. पण तुमच्या सगळ्यांसमोर बोलताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या पिढीतील विठ्ठल सर आणि वैद्य सर महत्वाचे कवी आहेत. ते काय बोलतील यांच्याबद्दल माझ्या मनात उत्सुकता होती. पण आपल्या आधीच्या पिढीने पण, नंतरच्या पिढीने पण बोलावं. म्हणजे रवी कोरडे सारखा आमचा मित्र आहे, तर त्याच्यासारखाही बोलला असता तरी आम्हाला आनंद झाला असता. पण त्याला असं वाटतं की बाकीचे सगळे मोठी माणसं आहेत तर आपण कसं बोलणार. तर हे सगळं विसरून संवाद इथे होत राहील आणि त्या पद्धतीने मी आता पुढचे 10-15 मिनिटं बोलेन. मी थोडा स्पष्ट बोलतो, बऱ्याच ठिकाणी माहीत आहे. तर काही मतभेद असतील तर तुम्ही इथल्या इथे विचारू शकता. माझं आकलन थोडं असेल तर त्याची मी उत्तर देईन. पण हे रवी कोरडेसह तुम्ही सगळी मंडळी आलात त्याच्याबद्दल मी पुन्हा
एकदा तुम्हाला आणि या कार्यक्रम आयोजित केला ते सुधाकर शेंडगे सर आणि ज्यांची पहिली ओळख शाहीर म्हणून माझ्या लक्षात आली सोशल मीडियावर ते आमचे समाधान दादा आणि ही सगळी मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या मुख्य बोलण्याला सुरुवात करतो. मी आता असं जर विधान केलं तर तुम्ही रागवू नका. मला असं वाटतं राहू आपण सगळे जातीयवादी आहोत. म्हणजे मी आंबेडकरांवरची कविता लिहिली आणि माझा चेहरा मी जात न मानणारा असा निर्माण झाला. पण अजय कांडरला खूप खरवडलं की लक्षात येईल अजय कांडर जातीयवादी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि असं स्वतःला खरवडून घेतलं तरच आपल्याला आंबेडकर कळू शकतात, नाहीतर कळत नाही. आता ही कशी काय सुरुवात झाली आंबेडकरांपर्यंतच्या माझ्या प्रवासाची, हा प्रश्न अनेक लोकांना पडतो. पण एक मजेशीर गोष्ट आहे जी मी विद्यापीठात सांगितली किंवा अनेक ठिकाणी मुलाखती होतात तिथे सांगतो. मी सगळ्या चळवळीत काम केलं कारण मला जी समज आली 17-18 वर्षापासून मी गोमंतकला नोकरी करायला सुरुवात केली. नारायण आठवले आमचे संपादक होते. तेव्हापासून मग असं लक्षात आलं की माणूस म्हणूनच जगायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत. मी जगलो का तर त्याचं उत्तर 100% नाही, पण ती जाणीव झाली का तर ती झाली आणि मला 17-18 वर्षी ती झाली हे महत्वाचं आहे. आणि त्याचाही आनंद असा आहे की मी अतिशय जातीय अतिशय धार्मिक परंपरेतून हे गावात तर होती पण माझ्या घरातही होती, आजही ती आहे. आमचं 40-50 माणसांचं कुटुंब आहे गावात आणि एकत्रच असतो, जेवण एकत्र असतं, सण वगैरे हिंदू धर्म पद्धतीने होतात. पण मी जो जगायला लागलो ते कुटुंबातल्या काही गोष्टी मला जोडून सोडल्या तर मी माझ्या पद्धतीने अजून प्रयत्न करतो. तर फक्त माणूस म्हणून जगायचं, जिथे भेद निर्माण होईल अशी कुठलीच कृती स्वतःच्या आयुष्यातही करायची नाही. तर ती कुठली कृती करू नये. तर माझ्या असे लक्षात येतं की घरापासून सार्वजनिक जीवनापर्यंत मी जर वैदिक परंपरा स्वीकारली जगताना तर तिथे भेद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आपण माझ्यासह सगळेच आपण वैदिक परंपरेतच वाढलेलो आहोत. पहिलं मी काय काम केलं मी आंबेडकरांकडे येण्याची सुरुवात कशी तर एकतर परिवर्तन विद्रोही दलित चळवळीतले माझे कणकवलीतले मित्र होते, कणकवलीतलेच त्यांच्याशी माझी ओळख झाली. नंतर बहुजन वर्गातल्या लोकांशी ओळख झाली ज्या मी बहुजन वर्गातला आणि नंतर बाकीचे वरचा जो स्तर जातीचा वरचा स्तर आहे त्यांच्यावर. आणि मग आपली एकदा वाढ झाली ना की मोहिते सर आपलं काय होतं प्राध्यापक आपण झालो, उपप्राचार्य झालो, प्राचार्य झालो आणि काय झालो की आपण पॉलिश होत जातो. मी कवी म्हणून नाव मिळालं आणि मी पॉलिश झालो आणि खालचा जो वर्ग होता त्यांच्यापासून माझी नाळ तुटली. लक्षात घ्या. त्याचं असं नंतर असं लक्षात आलं की माझी मुळं होती चळवळीतली ज्या दलित सगळ्या चळवळीची तीच योग्य होती. म्हणजे मी पुन्हा त्या सगळ्या वर्गाकडे आलो. आणि एक गोष्ट माझ्या लक्षात आली अशी की जेवढा मी पॉलिश होत जाईल, जेवढा मी चळवळीकडे अधिक आकर्षित होत जाईल, जेवढ्या मी प्रतिमा पूजत राहील, मग सरस्वतीची असू दे, बाबासाहेबांची, शाहू फुले सगळ्यांची प्रतिमा कुणाची पूजली तर मी पॉलिश होण्याची शक्यता आहे. मग असं माझ्या लक्षात आलं की जर लोकांना काय सांगायचं असेल तर स्वतःची चिकित्सा करायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी तर सांगितलेलंच आहे आणि राहुल मोठा अभ्यासक आहे त्या संदर्भातला, बोलणं सांगू शकतो चुकीचं असेल तर. बाबासाहेबांनी शंका घेऊ नका असं सांगितलं नाही पण चिकित्सा करू नका असं सांगितलेलं नाही. बुद्धाने पण चिकित्सा करायला सांगितलं. मला असं वाटलं की चिकित्सा करायला पाहिजे,
समाजाची चिकित्सा करताना आधी आपली करायला पाहिजे. आणि मी जेव्हा माझी चिकित्सा करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं, मी साधारण 20 वर्ष माणूस म्हणून जगलोच नाही. मी कुठल्या तरी धर्माच्या अंगाने जगलो. मी गोकुळाष्टमीला उपास धरत होतो. आमचा उत्तम पवार नावाचा, उर्मिला पवार आणि संजय पवारच्या कुटुंबातला 2 वर्षापूर्वी वारला आमच्या बरोबरचा चांगला कवी. त्याचं यावर्षी मुंबई विद्यापीठाला कविता पण आहे. त्याला मी म्हटलं, माझं वय 16 होतं, 16-17. SEC होऊन बाकीचे काही कोर्स वगैरे मी करत होतो आणि चळवळीचं काम करत होतो. मी म्हटलं, अरे उपास आहे का? तेव्हा मला पहिला धक्का मिळाला. पण त्याने फार सुंदर उत्तर, जो माणूस आयुष्यावर उपाशी राहिला त्याला तू विचारतो उपास आहे का? मला तिथे बाबासाहेब पहिले कळले. बाबासाहेब मी वाचले नाही तोपर्यंत, काही वाचलं नाही, बाबासाहेब नावच नाही. दुसऱ्या वेळी मला नंतर अशी जाणीव होत गेली की प्रत्येकाच्या कुटुंबात एक तरी माणूस चांगला असतो, जो फक्त माणसांवर प्रेम करणार असतो आणि तो पुऱ्या कुटुंबात वेगळा वाटतो आणि सगळं कुटुंब त्याची चेष्टा करत असतं. अशी माझी एक आजी होती, जी चुलत आजी होती आणि माझी सख्खी आजी वारी परंपरा करायची. आणि ही माझी आजी ती बालविधवा होती आणि माझ्या सख्ख्या आजीला मुलं असल्यामुळे ज्या कुटुंबात मोठ्या ज्या बाईला मुलं त्याचा करार असतो. एकतर विशिष्ट मराठा समाजामध्ये असतंच असतं, मोहिते सर तुम्ही सांगालच. तर हे सगळं असताना माझी जी आजी बालविधवा होती, तिने मला माणूस म्हणून कसं जगायचं ते शिकवलं. ती म्हणायची, आमची आजी पंढरपूरहून आली की त्या सीमेवरती आम्ही मग विठ्ठलाची गाणी गा तिला घेऊन यायचो मंदिरातून सगळं घरी आणि मग पायाने. आपल्याला सगळी परंपरा माहीत आहे. पुढच्या 8 दिवस ही दुसरी बालविधवा होती आजी, ती सांगायची, विठ्ठल तुला तिथे नाही भेटणार, विठ्ठल या पोरांमध्ये भेटेल. ही छोटी छोटी पोरं वाढवायची आहेत आपल्याला ना, जबाबदारी आहे. मोठं पुरुष कोण नाही, आपणच जाऊ. यांना चांगलं शिक्षण देणे, यांना वाढविणे आणि त्यांचा स्वाभिमान जपणे म्हणजे विठ्ठल आहे. मला तिथे बाबासाहेब भेटले. आणि त्या माझ्या आजीने कुठल्याही 12 बलुतेदार समाजापैकी कुठलाही माणूस आला तरी तो आपलाच, कधी भेट केला नाही. तिथे मला बाबासाहेब भेटले. आणि मग ते जे संस्कार होते ते मी अशा विद्रोही परंपरेत काम करायला लागलो कणकवलीला. तेव्हा त्याची जाणीव झाली मला की या बाईला बाबासाहेब माहित नाही. जनरल नाव माहित असणं आणि बाबासाहेब माहित असणं हा फरक आहे. पण बाबासाहेब जी गोष्ट सांगतात, आपण आता वाचनातून सांगतो, तीच गोष्ट आजीने सांगितलेली आहे. पण एवढं सगळं संचित माझ्याकडे असताना 20 वर्षात माझा माणूस म्हणून प्रवास झाला नव्हता. माझा प्रवास हा जातीच्या अंगाने झाला होता, धर्माच्या अंगाने झाला होता. कारण माणसाला एकदा डोळसपणे बघायची सवय लागली की मग प्रवास सुरू होतो. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपण काही झापडं लावून ठेवतो जातीची, धर्माची. आणि आता तर जातीची अस्मिता काय टोकदार झाली आहे तर आपण काहीच बोलू शकत नाही. आणि मगाशी विठ्ठल सर म्हणाले की आपण आता लिहिणं पण फार कठीण आणि खरंच आहे. मला 2-3 प्रसंग मी सांगेन कधी बोलताना संदर्भ आला तर. फार वाईट अनुभव आले. ते लोक तर राजकीय वाईट अनुभव आले, पण मी वृत्तपत्रात असल्यामुळे राजकीय लोकांचं काहीच वाटत नाही. पण जातीच्या लोकांची खूप भीती वाटते, ते काही करू शकतात. तर हा सगळा प्रवास होत असताना माझ्या असं लक्षात आलं की बेसिकच इथे बिघडलेलं आहे माणसाचं. एक गोष्ट तुम्ही सगळे अभ्यासक आहात, विठ्ठल सरांनी चांगली व्याख्या विचारवंतांची केली होती. मी एका वाक्यात जरा वेगळी करतो, जी हत्तीलमध्ये कवितेची ओळ आहे. विचारवंत कोणाला म्हणायचं? तर साधी गोष्ट आहे,
शिकलेल्या माणसाला विचारवंत म्हणण्याची परिस्थिती राहिली. विचारवंत न शिकलेल्या माणसालाही म्हणता येतं. हे जर माझं चुकलं तर तुम्ही सांगू शकता. ज्याला परंपरेतून जे चालत आलंय त्यातली अनिष्ट गोष्ट कुठली आहे जी कळते, माणसामध्ये भेद कुठल्या गोष्टीने केला जातो ती कळते, ते सगळं बाजूला सरून फक्त माणूस म्हणून जगता येतो आणि माणूस म्हणून जगण्याचं प्रबोधन करता येतं, तोच फक्त विचारवंत. बाकी विचारवंताची व्याख्या काय आहे? पुस्तकं खूप वाचली येतो. कितीतरी फेसबुकवरचे आमचे मित्र जातीयवादी आहेत, ते अभ्यासक आहेत, बरोबर आहे. म्हणजे मी गेलो ना एखाद्या स्नेहसंमेलनाला तर मला कविवर्य शब्द वापरतात, मला राहून फार संकोच वाटतो. आपण कवीच असतो. हे कविवर्य वगैरे मला तर कोणालाच कविवर्य वगैरे म्हणू नये, ही चेष्टा असते कवीची, चेष्टा असते. कवी हा कवी असतो. तर ते का झालं मध्ये मध्ये जरा गमतीने बोलतो, म्हणजे जरा फार प्राध्यापक लोक बोलतात त्यामुळे ते फार गंभीरपणे ऐकतात. माझ्यासारखा अडाणी माणूस बोलतो तेव्हा जरा हसून बोले, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल. ते का असं होण्याची शक्यता, तर कवी झब्बा घालतात, छान असे गाड्या भरपूर वाढवतात, केस वाढवतात आणि वेगळे काहीतरी जगतात, म्हणून त्यांना काहीतरी कविवर्य शब्द वापरायला पाहिजे का असं वाटायला लागलं. पण सुनीलला कोण कविवर्य म्हणे? मला असं वाटलं त्याच्या घरी गेल्यानंतर त्या माऊलीला एवढं आम्ही बघितलं, वहिनींना बोलवलं तो फोटो मारा. वहिनीने सुनीलवर असे डोळे उगारले, पण सुनील पण काही बोलू शकत नाही. पण त्यांची आशा डांगे मैत्रिणींनी बोलवलं, वहिनी या, लगेच आले. तर अशा घरात गेल्यानंतर असं वाटतं माझ्या आयुष्यात जर सन्मान द्यायची कधी वेळ आली तर मी ती सुनीलला देईन. तर तो कविवर्य नाहीये, तो कवी आहे. म्हणजे अशा लोकांना, म्हणजे सुनील म्हणजे प्राथमिक स्वरूप, अशा लोकांना देईन. मला एकदा रवी म्हणजे ह्या बाबासाहेबांकडेच जाण्याचं उदाहरण आहे. मी तरुण भारतला काम करत असताना एक कवी आला माझ्याकडे भेटायला आणि म्हणाला मी औरंगाबादून आलो, इकडे गेलो होतो. मी म्हटलं हो का? मी घरी घेऊन गेलो. मग कांबळेंशी बोलून दिला, आमच्याकडे दत्तो कांबळे. आणि मग नंतर कळला की तो चांगला कवी आहे. त्याच्यात पुढच्या वर्षी त्याला साहित्य अकादमी मिळाला, म्हणजे रवी कुंडे. मग मला तो काही कविवर्य वगैरे वाटत नाही. कविवर्य वाटण्याची शक्यता जास्तीत जास्त नागपूर, औरंगाबाद नाही, कोल्हापूर नाही, पण पुणे, मुंबईत जास्त आहे, राहुलला माहिती. तर हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत, तर हे प्रॉब्लेम तुमच्या अस्मितेशी निगडीत असतात. आणि अस्मिताच माणसामध्ये भेद निर्माण करते. फक्त जातीचीच अस्मिता नाही, तर कवींची या पद्धतीने बाजारू रूप कवीने घेतलेलं आहे, ती अस्मिता ही माणसं, कविता धोक्यात आणते आणि माणसांनाही धोक्यात आणते. आता ती कशी आणते बघा. मी या सगळ्या लोकांमध्ये काम करत असताना आणि मी वेगळ्या जातीच्या अंगाने बोलताना वेगळ्या जातीच्या, म्हणजे ज्या बाबासाहेबांनी जे चटके सहन केले ते मला, आम्ही ज्या वर्गात आलो ते नाही शक्य. आता साहजिकच आहे, माझी काय चूक नाही. कारण माझ्या आईच्या गर्भातूनच मी जात कुठली तरी घेऊन आलो, त्याला मी काय करू? पर्याय नाही ना. आपल्याकडे दुर्दैव आहे की माणूस जन्मताना तो जन्माच्या आधीपासून जात नाही. तोपर्यंत माझी कोणीही जात शोधली नाही. पण हा संग्रह जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा मला 2 फोन आले. निर्जा, मी आणि आमचा सचिन परब पत्रकार या ह्याच्यावर एक चर्चासत्र गोगटे कॉलेजला होतं, तिथे मी पहिला बोललो. तिथे सकाळीच पहिला फोन आला होता. आधी एक दुसरा आला होता. त्यातला पहिला फोन आधी आलेला असा होता, अरे अजय, संग्रह वाचला तुझा, तू आमच्यातला नाही आहेस का? आमच्यातलं म्हणजे तो काही बोलला नाही. मग असं चर्चा विचार म्हटली, ठीक आहे, कदाचित तुमच्यातला नसेल, म्हणजे मी माणूस आहे, बरं झालं. हां, दुसरा फोन आला नंतर, तो निर्जावर असताना सकाळीच मी तिथे गोगटे कॉलेजला जाताना, मला आठवते ती वेळ साधारण 10ची 10:30ची. तो दुसरा फोन होता आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात. अरे अजय,
काय कविता लिहिली, तू आमच्यातला एवढे दिवस माहीतच नाही रे. म्हणजे मी जात घालवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मी खरवडलं तर जातीयवादी आजही म्हणतो, आणि जात घालवण्याचा मी प्रयत्न करतो, तर मला जात चिकटवली जाते ज्यांच्याकडनं अपेक्षा नसते त्यांच्याकडून. आणि मग माझ्या लक्षात आलं, बरं झालं मी बाबासाहेबांचीच कविता लिहिली. कारण मला वारंवार अशा वेळी माझ्या कवितेची ओळ एक आठवते. त्यात असं म्हटलेलं आहे, या जगात तुझ्याच रक्तात फक्त मला जात आणि धर्म दिसत नाही. ही दृष्टी आपल्याला कुठून येते? तरी एकच मी बाबासाहेबांकडनं घेतलं. मी व्यासंगी नाहीये, त्यामुळे चुकून पुन्हा औरंगाबादमध्ये आलो तर कविवर्य म्हणू नका, तसं विचारवंत हा शब्द मला वापरू नका, मला भीती वाटते. कारण मी साधा माणूस आहे. पेपरवाले जे असतात, संपादक म्हणजे कुमार केतकर, टिकेकर असे लोक सोडला तर अपवादात्मक, बाकी जे सगळे पत्रकार असतात ते रस्त्यावर वाचूनच नंतरचा समीक्षेचा निबंध लिहितात. सगळे बहुसंख्य संपादक, त्याच्यातला मी आहे. मी सामान्य सुमार वाचन असणारा माणूस आहे. पण एक गोष्ट मला एवढा सुमार पण नाही आहे मी, की जे वाचलंय ते कळलं नाही मला. तर मी जे वाचलं त्यात मी एकच गोष्ट घेतली, की आपण स्वतःची चिकित्सा करायला पाहिजे. आणि एकदा स्वतःची चिकित्सा केली की बाबासाहेब तर स्वच्छ दिसतातच, पण हे जगच स्वच्छ दिसतं आपल्याला. हे जगच स्वच्छ दिसतं. मला एक गोष्ट त्यातून मी अजून एक शिकलो. माझी कुठलीही फेसबुकवरची पोस्ट काढून बघा, कोणालाही किती सन्मान मिळू दे, माझ्या स्पर्धेतल्या मी अभिनंदन केलेलं आहे, पण कोणाला मिळाला म्हणून मी खाजगी गप्पा पण मारलेले की त्याला कशाला मिळाला. बघा, तुम्ही अनेक मित्र आहेत मी ज्यांच्याशी सगळे, रवी तर मी खूप पूर्वी बोलायचो सतत, कोणाशी बोललो नाही. तर आपण पुरस्कारासाठी कविता लिहितच नाही ना. कविता लिहावी जेणेकरून लोकांना वाटावं याचा सन्मान करा. आणि खूप संस्था चांगल्या आहेत की अजूनही तुम्हाला काही तुमची ओळख नसली तरी, आणि पुस्तक न पाठवता पुस्तक मागवतात ना, त्याच्याबद्दल प्रॉब्लेम वाटतो. आम्ही पण सुरुवातीला मागवतो. आम्ही जे तळ कोकणात आता समाज साहित्य प्रतिष्ठान, बाबासाहेबांचे पहिले गुरु आमचे सिंधुदुर्ग सुपुत्र कृष्णाराव अर्जुन त्यांच्या नावाने आम्ही एक मुख्य पुरस्कार देतो. कालच अतुल पेटेंना जाहीर झालं, तिच्या आधी सुबोध मोरे, चंद्रकांत वानखेडे आणि फुलका महाजन पाहिला. ही नावं बघितल्यावर तुमच्या लक्षात येतील आम्ही कुठल्या माणसाची हे करतो. किंवा आत्ता कादंबरीचा आम्ही पुरस्कार दिला, त्या कादंबरी फक्त मी कादंबरी वाचली, तो लेखक काळा की गोरा मला माहीत नाही, संग्राम गायकवाड. आत्ता जाहीर होता कळलं की ते अधिकारी आहे, खरंच माहीत नाही. मला कळलं अधिकारी, कदाचित अधिकारी असते म्हणून तर दिलं पण नसतं, पण ते पुस्तक चांगलं आहे. कारण मी अधिकाऱ्यांपासून सावध राहतो. मराठवाड्यातील 1-2 अधिकाऱ्यांनी फार मोठे धक्के दिले आहेत मला. आम्ही सकाळी खूप चर्चा केली, जाऊन असतं असं मजा करतो आम्ही पण ते अधिकाऱ्यांचं. तर हे असे प्रकार असतात. पण ही जी गोष्ट असते स्वतःला तपासण्याची, ती दृष्टी बाबासाहेबांनी दिली. आता ती तपासताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. मी ज्या जात वर्गातून आलोय तिथे बरेच मित्र त्या जात वर्गातले तिथे आहेत, तर राग मानू नका. मला मी ज्या जात वर्गातून आलोय त्या जातीतलं कोणी शिवी घातली त्या जातीला. आधी मुळात चित्रपटात विडी फोडली जाते आणि खाली लिहितं करणे कपाई करणे, तसे सांगतो कोणालाही शिवी घालणे चुकीचंच आहे. आणि नंतर सांगतो माझ्या जात वर्गाला कोणीही शिवी घातली तर मला राग येत नाही. मला जर राग आला तर मी जातीयवादी नाही. तर माझ्या मनात कुठेतरी म्हणजे मला जर माझ्या जातीचा राग आला तर कुठल्याही जातीने शिवी घातली तरी मला राग यायला पाहिजे, बरोबर ना. तर मुळात या पद्धतीने चिकित्सा आपण करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, वरच्या वर्गातल्या जातीची संदर्भातली एखादी बाई सुंदर साडी नेसते,
आणि तिला असं म्हटलं जातं घरंदाज, हे आमच्या कोकणात तरी म्हणतात, तुमच्याकडे आमच्या घरापासूनच घरंदाज शब्द वापरतात. म्हणजे एखादी नवी नवरी आली आणि ती नीटनेटकी बोलायला लागली, आदराने विशेषतः पाया पडायला लागली, आदर बाळगायला लागली, हां, तर तिला घरंदाज बाई म्हणतात. मला एक प्रश्न असा आंबेडकर वाचल्यानंतर प्रश्न पडला, फक्त वरच्या वर्णातलीच बाई घरंदाज असते? जी अतिशय कष्ट करून येते, सुंदर असते, कष्टकरी बाई सुंदर असते, एवढं सौंदर्य कुठल्याही देखणेपणाचा मेकअप करून एखादी स्त्री दिसते, तेवढी सुंदर ती स्त्री नसते. म्हणजे त्या स्त्रीबद्दल आदर नाही असं नाही आहे, मी फक्त फरक सांगतो. तर घरंदाज बाई म्हणजे उच्च कोटीची आणि कष्टकरी बाई उच्च कोटीची नाही का, घरंदाज नाही का? तर ही दृष्टी मला बाबासाहेबांनी दिली. मला असं वाटतं की छोट्यातली छोटी गोष्ट जगण्यात शोधता यायला पाहिजे. खूप छोट्यातली छोटी गोष्ट. म्हणजे आता पाण्याचा संदर्भ या कवितेतला आहे. तर मला असं वाटतं की त्या पाण्याचा स्वाभिमान फक्त, मी आता मला तो शब्द पर्याय नाही म्हणून, राहुल कधी पर्याय असला तर मला आवर्जून शब्द सांग. दलित हा शब्द वापरतो, मला आवडत नाही तो शब्द वापरायला, पर्याय नाही आहे. पाण्याची अस्मिता फक्त काय बाबासाहेबांनी दलितांना दिली आहे? पाणी केवढी मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे आत्ता मला गाडीत येताना पाण्याची बॉटल संपली होती आणि मग जिजाच्या घरी गेलो, मी पाणी भरपूर प्यालो. आणि पाणी पिण्याचं अमर्याद स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलं. पुढे पुढे पाण्यावरही अधिकार गाजवल्या जाणार ही लक्षणं त्यांचं जागतिक वाचन आहे. हां, जे पाण्याचं राजकारण देशांतर्गतलं आहे त्याच्यावरही तुमच्या लक्षात येईल. तर हे एवढं मोठं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी एका 14 तळ्याच्या आंदोलनात दिलं. आणि त्यात कोण होते? ब्राह्मण होते की मराठा होते की सहस्रबुद्धे नावाचे दोस्त होते? किती लोक होते? किमान 518 पगड जातीतले, वरच्या जातीतले पण लोक त्या 14 तळ्याच्या आंदोलनात होते. तर बाबासाहेबांनी दलितांसाठीच फक्त 14 तळ्याचं आंदोलन असं काय उभं केलं? प्राधान्यक्रम दलितांसाठी होता. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल बाबासाहेब समजून घेताना, की प्राधान्यक्रम दलितांसाठी शोषणातला शेवटचा घटक म्हणून साहजिकच असणार, ते असणार नाही, त्याबद्दल वादच नाही. पण ते करताना बाबासाहेब समजून घेतले, लक्षात घेतलं की बाबासाहेब समग्र जातीसाठी काम करत होते. आणि म्हणून बाबासाहेब 60 दशक, मी मला कोणीतरी म्हणाला तसं 60 वर्ष राहिले. मी एवढंच तुम्हाला सांगतो की 60 वर्ष नाही, हे जग असेपर्यंत ताण असणार आहे, पाणी असणार आहे आणि बाबासाहेब पण असणार आहे. तर हे सखोल एवढं सूक्ष्म निरीक्षण आपण जेव्हा एखाद्या महामानवाचं करतो तेव्हाच खरं तर आपल्याला माणसापासून माणसाकडे जायची जाणीव होती, निधीच्या पातळीवर. व्यावहारिक जगात आपण जगतो का माहीत नाही. आणि अशा वेळी प्रचंड अडथळे येतात. म्हणजे हे संग्रह प्रसिद्ध झाल्यावर माझ्यावर काही शाब्दिक हल्ले सोशल मीडियावर गोष्ट या व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठी होतो. मी कविता कधीच मनोरंजनासाठी लिहित नाही. आणि तिसरी गोष्ट, माझी कुठलीही कविता हे एक राजकीय विधानच असतं. ती बाबासाहेबांवरची असू दे, भक्तीला असू दे, किंवा गांधींसंदर्भातली असू दे, किंवा लोकप्रिय झालेली पाया पाण्याशी बोलतात ही पण कविता असू दे. प्रत्येक कवीची प्रत्येक कविता ही राजकीय विधानच असतं. हो, नवरा बायकोंमध्ये साधं भांडण झालं दिवसभरात आणि नवरा दिवसातना बायकोची एकदा खोटा बोलला तर त्यांच्या संसाराप्रती राजकारण असतं की असतं ना. पण राजकारण कोणाला चुकलं नाही.
दासू सरांच्या बाजूला मी बसणे हे माझं राजकारण आहे ना. मी वारंवार राहुलचंच नाव घेणे हे माझं राजकारण आहे. साहजिकच म्हणजे मी ठरवून नाही घेतलंय, पण ते नकळत येतं. ते नकळत ठरलेलं राजकारण असतं. ही नेहमी बाबासाहेबांनी उचललेली आहे. आता हे सगळं करताना धोके कसे निर्माण होतात? मगाशी मी तुम्हाला सांगितले की एकतर कवी हा त्याच्या कुटुंबात परंपरा नसेल, म्हणजे आपण ज्या वर्गात आलो शेतकरी वगैरे सगळं, तर कवी हा त्याच्या कुटुंबाचा दुश्मनच असतो. एक तर त्याच्या बायकोला तो सहन करणं कठीण असतं आणि कुटुंबाला असं वाटतं की काय वेड्यासारखा फिरतोय, व्यावहारिक जग माहीत नाही त्याला. त्याने काही 50 लाखाची 1-1.5 कोटीची खोली कुठे याच्यावरून डोंबिवलीवरून भांडुपला, भांडीपवरून मग पुढे अंधेरीला किंवा अन्य मग मलबार इथपर्यंत स्वप्न बघणारे असतात मध्यमवर्गीय माणसं. तसं काही कवी करत नाही. तो शब्दांशी खेळतो. असं समजून मला माझी वृत्तपत्रातली नोकरी घालवून मला मुंबईला घेऊन गेले माझ्या काका. पण तिथे पण मी कविताच लिहायला लागलं तर हाकलून लागला. पण बरं झालं, ती नोकरी करून मी जी गोष्ट करू शकलो नाही ती अनेक गोष्टी मी कवितेच्या जीवावर केल्या. कारण मी कविता लिहायला गेलो, माझी कविता पेपरमध्ये आली नाही महिनाभर, म्हणून मी दर रविवारी जायचो. तर मुख्य संपादक ते मालक होते, ते म्हणाले अरे रोज इथे, मी 20 वर्षाचं होतो, रोज इथे तू काय करतो, दर रविवारी येतो, तू बातमीदार आहेस आमचा? मी मला माहीत नाही कसा. मी म्हटलं सर बातमीदार नाही, मी कविता माझी छापली जात नाही. मी म्हणाले बस, कविता लिहिणे हे बिकारपणाचं लक्षण आहे. तुझी कविता मी कधी प्रसिद्ध करेन, 4 बातम्या तुझ्या गावाकडनं पाठव त्याच्यामधल्या. तर मी म्हटलं हे सोपं आहे ना, बातम्या पाठवलं त्याच्यावर म्हटलं काय असतं? हा, तर काय नाही, तुमच्या शाळेत प्रोग्राम होतात तर होतात, मग तुमच्या गावात आणि काही सांस्कृतिक किंवा अन्य कार्यक्रम होतात, मारामारी होते तर ती रोजच होते संध्याकाळची. काहीच प्रॉब्लेम नाही. 40 जणांच्या गावात 21 भट्ट्या होत्या, गावाच्या भट्ट्या होत्या. तर म्हटलं हे रोज होतं, मग तेच लिहून दे. आणि काही फक्त तुला तिथे मार खाऊ नको आणि हे तक्रार घेऊन नंतर तुला मार मिळणार नाहीची काळजी घे. हे सगळं कळल्यामुळे मला माझी कविता प्रसिद्ध होते हे कळलं आणि मी वृत्तपत्रात लागलो. आणि पहिली कविता रविवारी छापून आली. तर आमच्या गावची जत्रा होती नांदगावला. तर मला असं वाटलं की अरे सगळे लोक मला ओळखतायत, मग ते हॉटेलमध्ये बसून माझं नाव असं करायचं, लोक बघतील पुन्हा पुन्हा. असं 20 वर्षाचा पोरगा मी. आणि असं वाटायचं एवढी कवी. सुनीलच्या घरी गेल्या मला एवढ्या गोष्टी माझ्या मजेशीर व्यक्तिगत आठवल्या. म्हणजे प्रवीण बांदेकर, वीर धवल परब, गोविंद काजरेकर आणि दाकू कांबळी, शेरवी आसोलकर, ही सगळी आम्ही एका समकालात भेटणारे दर आठवले. असे प्रत्येकाचे किस्से आहेत. प्रवीणच्या घरी तर आम्ही एकमेकाच्या पोटाला बसायचो. ही कवितेची ओढ काय असते माणसाला. तर हे सगळं जडणघडण करत असताना इथपर्यंत आलो आणि जात नको, धर्म नको, माणूस म्हणून जगूया असं वाटायला लागलं बाबासाहेबांमुळे. तर मी माझ्या घरी एका माझ्या मित्राने बुद्धमूर्ती, मला बुद्धमूर्ती एवढीच होती. मी प्रतिमा वगैरे लावण्याच्या विरोधातच आहे, कोणाची प्रतिमा वापरत नाही. आम्ही जे काम करतो विषय तर आम्ही दिवे पेटवत नाही, कोणाची प्रतिमा नाही. आम्ही एकच गोष्ट करतो, एखादी क्रांतिकारी कविता वाचतो आणि उद्घाटन करतो. जो कार्यक्रमाचा अध्यक्ष असेल, प्रमुख पाहुणा असेल, पुरस्कार विजेता असेल, त्याला आधी कल्पना देतो ही कविता वाचायची. बहुतेक वेळा नारायण सुरेंचीच कविता वाचतो किंवा पुरस्कार विजेता कवी असेल तर तो आपल्याच विचाराचा असतो पुरोगामी, तर त्याची कविता वाचायला दुसऱ्याला, त्या कवीला अचानक समाधान वाटतं. हा मोठा सन्मान आहे ना. अशी गोष्ट करतो. तर प्रतिमेत मी अडकत नाही, मी विचारात अडकतो या पद्धतीचं आहे. तरी मला बुद्धाकडे बघितल्यात काही वेगळंच वाटतं, काही माहीत नाही. मी बाबासाहेब न भेटते जेव्हा जेव्हा बुद्धाची प्रतिमा बघितली तर तो मला माझे वडील वाटते, आई वाटते, काही वाटतो आपल्याला. त्याचे ते बघणंच काही वेगळं आहे. तर बुद्धमूर्ती मला हवी होती आणि ती बुद्धमूर्ती आली आणि 8 दिवसांनी माझे काका आले, जे सारस्वत बँकेत मॅनेजर होते. सगळे काकांचे कुटुंब अजूनही आहे. तर मी सकाळी ते सांगितलं, मला भीती असे वाटते की हे मला नंतर मारणार, हे पुन्हा पुन्हा ऐकवायला तू आम्हाला इथे बसवलंच काय.
पण हे किस्से महत्वाचेच आहे म्हणून मी सांगतो. तर ते काका माझ्या मुलगीला म्हणायची 9वी-10वीत होती, ती आल्यावर ती काकांना नमस्कार करायला गेली. मी आतमध्ये आलो तसं आतमध्ये गेलो, मला ऐकू येत नव्हतं. पण मालवणी भाषा पोलीस एक लहेजा असतो, त्या भाषेत तुम्हाला सांगतो काका कसे म्हणाले, जात कशी असते बघा. मी आंबेडकरांवर कविता लिहिली. आंबेडकरांवर कविता लिहिण्यासाठी तुम्ही मला बोलवलं, त्याचा अनुवाद झाला आणि सरांनी राष्ट्रीय पातळीवर कविता पोचवण्याचं वगैरे हे सगळं ऐकून मला खूप असं वाटलं असं की मी पोटलो, आता मला नोबेलच मिळणार. आणि आम्ही नोबेलच्या काही बघतच नाही, ज्ञानपीठ नोबेल अकादमी वगैरे काही बघतच नाही. हां, म्हणजे आता अकादमीची चेष्टाच करतात. हां, म्हणजे ते वाटत नाही अकादमी नको वगैरे म्हणजे. आणि नंतर थोड्या दिवसांनी वाटणार ज्ञानपीठ पण नको, आणि थोड्या दिवसांनी नोबेल पण नको वाटणार, अजून काही शोधणार. तर असे आम्ही कवी असतो. तर अशा धुंदीत राहून आम्ही अशा पद्धतीने जगणारे आणि पुन्हा स्वतःला समजणारे की मी जातमुक्त झाले, ही सगळी कविता आंबेडकरांची कविता लिहिली ना, हे मी जातमुक्त झालो. अशा माणसाच्या घरात कसे उद्गार येतात. तर माझे काका म्हणाले, तुझो बापूस बुधात कधी गेलो. बुद्ध मूर्ती घरी ठेवल्यानंतर मी बुद्ध धर्म स्वीकारला असे कोण माझ्या काकाने केली. तर ही जात आपल्यात अशी मोडलेली असते. आणि या कवितेचं अंतिम ध्येय माझं काही सन्मान मिळवणे नाही, एकच वाक्य शेवटचं बोलतो. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, कारण या विषयात मी व्याख्यानच देतो 1 तासाभराचं, म्हणून बोलले असते, पण अजून वैद्य सर बोलणार आहे. आणि जे बोलायचं आहे महत्त्वाचं ते बोललोच आहे, ही गोष्ट खूप पुरेशी आहे. तर त्यातली शेवटची गोष्ट बोलतो, मरणापर्यंत जात जात नाही. खरवडलं तर जात मुक्त म्हणणाऱ्याला ही माणूस जातीयवादीच असतो. मी मरणाच्या सरणावर चढताना तरी शेवटच्या क्षणाला तरी असं समाधान वाटायला पाहिजे की मी खरोखरच जातमुक्त झालो. धन्यवाद.